आईवडील सद्गुरू यांच्या चरणी नतमस्तक. भारत माता की जय. वंदे मातरम. जय जय श्रीराम. जय श्री हनुमान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय शंकर महाराज. जय गजानन महाराज की जय. परमपूज्य संत सद्गुरू श्री सीताराम दास स्वामी महाराज की जय. परमपूज्य संत सद्गुरू सीतारामदास स्वामी महाराज यांचा जय जयकार असो. जागेवाले की जय. सकल हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने एक समाधानकारक बातमी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. हिंदू वाघीण हर्षूजी ठाकूर यांनी सांगितलं, आणि जे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते त्यांनी सांगितलं, जिहादी लांडा सलमान शेख ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करणार. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो, देव देश धर्माचं पवित्र कार्य करत असताना आपण आपले विचार आपण काय करतो हे सकल हिंदू समाजाला सांगावे. भ्रष्ट पोलीस असतील, भ्रष्ट राजकीय पुढारी असतील, हे काही वेळेला राजकीय दबावापोटी किंवा त्यांचा लाडक्याला वाचवण्यासाठी कुंभकर्णाचे सोंग घेतलेले झोपेचं सोंग घेतात. कुंभकर्णाच्या झोपेचं सोंग घेतात. हे वेळोवेळी आम्ही आणि देव देश धर्माचं पवित्र कार्य करणारे कडवट हिंदुत्ववादी यांना अनुभव त्याचा नेहमी असतो. कारण आम्ही नेहमी सांगतो की आम्ही अग्नीवर चालतो. अग्नीवर आम्ही रोज मरण आमचं सोबत घेऊन जात असतो. आणि आमच्या घराच्या दरवाजावर आईसाहेब तुळशीचं पत्र ठेवतो आणि आम्ही जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय हिंदू राष्ट्र, सीताराम असं नामाचा जयघोष करून आम्ही घरातून निघत असतो. आमच्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन, सद्गुरूंच्या चरणी, देवदेवी त्यांच्या कुलदैवत ग्रामदैवत यांच्या चरणी नतमस्तक, भैरी भवानी पद्मावती माता यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही देव देश धर्माचं पवित्र कार्य करतो. म्हणून थोडा उशीर का होईना, पण ज्या पोलिसांनी दखल घेतली नाही नांदेडच्या, त्या पोलिसांनी अखेर त्यांना दखल घ्यावी लागली. त्याचं कारण असं आहे की जो कडवट हिंदुत्ववादी आहे तो सकल हिंदू समाजासमोर फेसबुक लाईव्ह असेल, सोशल मीडिया असेल, यांच्या माध्यमातून आदरणीय वंदनीय हिंदुत्ववादी वाघेण हर्षूजी ठाकूर यांच्यावर जो अन्याय होत होता, यांच्यावर जो अत्याचार अन्याय होत होता, त्यांना ज्या 3-4 वेळा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, हा सकल हिंदू समाजासमोर मांडत होता. आणि म्हणूनच हिंदुत्वादी सरकार असेल, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असतील, यांनी अखेर आमच्या भगिनीला हर्षाजी ठाकूर यांना आश्वासन दिलं आहे, लवकरात लवकर जिहादी लांडा सलमान शेख हा जेलच्या पाठीमागे असेल, त्याची रवानगी जेलमध्ये होणारच. त्यानंतर आमची मागणी होती सकल हिंदवी स्वराज्य सेनेची, ज्यांनी हर्षाजी ठाकूर यांना त्रास दिला, मग ते अशा असेल किंवा तुझी जवानी वाया घालू नको, हे जे अश्लील उद्गार आणि लज्जास्पद जे शब्द जे पोलीस बोलले, त्यांच्यावर पण कडक कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि ती पण मागणी हिंदुत्वादी सरकारने जातीने लक्ष घालून चौकशी करून त्यांची पण रवानगी जेलमध्ये करावी, हीच आमची सकल हिंदवी स्वराज्य सेनेची मागणी आहे. श्री प्रकाश रुक्मिणी रघुनाथ सावंत, सकल हिंदवी स्वराज्य सेना संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष आणि पत्रकार. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.